तुम्ही म्हणालात की शरद पवारांचं नाव, तर शरद पवार 85 वर्षी निवडणूक का लढतायत? तर शरद पवारांच्या राजकारणाची खासियत काय राहिली आहे? तर शरद पवारांचं आयुष्यभराचं राजकारण हे संदिग्धतेचं आहे. आणि ते जे संदिग्धतेचं राजकारण जे आहे, ते राजकारण असं आहे की त्यांचा कोणाला अंदाज येत नाही, थांग लागत नाही. आज 85 वर्षी त्यांची शारीरिक कंडिशन खरं तर अशी आहे की म्हणजे त्यांना खरंच 4 पावलंही चालणं अवघड जातं, आधाराची गरज लागते, त्यांचं बोललेलं इतरांना कळत नाही आहे. पण त्यांचं राजकारणातलं जे कॉन्ट्रीब्युशन आहे, एक 60 वर्ष ते राजकारणात आहेत आणि त्यांच्या पक्षाची गरज आहे. म्हणजे शरद पवार जर राज्यसभेवर नसतील तर नेता कोण हा प्रश्न निर्माण होतो. मग त्याला आव्हानं दिली जाऊ शकतात. स्वतः त्यांची मुलगी संसद रत्न, इकडे रोहित पवार रोज पत्रकार परिषदा घेताना दिसत आहेत. तर आता अजित पवारांनंतर आणि सुप्रिया सुळे या गेल्या 2-2.5 वर्षात अजित पवार सोडून गेल्यानंतर फार काही लक्षणीय कामगिरी पक्ष बांधणीची करू शकला नाही आहेत. आणि रोहित पवार ज्याप्रमाणे मीडियासमोर येत आहेत ते लक्षात घेता कदाचित अजून मी आहे हेही पवारांना सांगायचं असेल आपल्याच पक्षाच्या लोकांना. प्लस राज्यसभेमध्ये ते गेल्यानंतर राष्ट्रीय पातळीवरच्या सगळ्या समीकरणांमध्ये काही उलटफेर झाले तर मी अजून आहे राजकारणात, एवढी उपस्थिती दर्ज करणं एवढंच त्यांच्या उमेदवारीचा अर्थ आहे.